नमस्कार, मी प्रवीण चौधरी. जय चौधरी क्रिएटर या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. इतिहास हा केवळ पुस्तकात नसतो, तो कधीकधी जमिनीच्या सातबारावर आणि न्यायालयाच्या फायलीमध्येही बंदिस्त असतो. पुणे जिल्ह्यातील पेरणीफाटा येथील जयस्तंभ हे अशाच एका ऐतिहासिक संघर्षाचे जिवंत उदाहरण आहे. 1818च्या शौर्याचा हा स्तंभ आज एका कायदेशीर वादाच्या केंद्रस्थानी आहे. माळवदकर कुटुंबाचा खाजगी मालकी हक्क विरुद्ध सार्वजनिक ऐतिहासिक वारसा काय आहे हा नक्की वाद का रखडला आहे. जयस्तंभाचा विकास आजच्या या भागात आपण या प्रकरणाचा सविस्तर पंचनामा करणार आहोत. अशाच प्रकारच्या माहिती जाणून घेण्यासाठी जय चौधरी क्रिएटर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही करायला सांगा. ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि स्मारकाचे महत्त्व. लढाईचा इतिहास. 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगाव येथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या 500 सैनिकांनी, ज्यात बहुसंख्य महार बटालियनचे सैनिक होते, पेशव्यांच्या 28,000 सैनिकांशी लढा दिला. या शौर्याच्या स्मृतीप्रित्यर्थ ब्रिटिशांनी हा जयस्तंभ उभारला. डॉक्टर बाबासाहेबांची भेट. 1 जानेवारी 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या स्तंभाला भेट देऊन याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले. तेव्हापासून हे स्थळ आंबेडकरी चळवळीच्या शौर्याचे प्रतीक बनले. माळवदकर कुटुंबाचा दावा आणि वादाचे मूळ. इनाम जमिनीचा प्रकार. माळवदकर कुटुंबाचा दावा आहे की ब्रिटिशांनी या स्तंभाच्या देखभालीसाठी त्यांच्या पूर्वजांना, जे त्या काळात स्तंभाचे रक्षक होते, 65 एकर जमीन इनाम म्हणून दिली होती. खाजगी मालकी विरुद्ध सरकारी हक्क. 1950 नंतर इनाम जमिनी खालसा झाल्या, मात्र माळवदकर कुटुंबाने महसूल दरबारी लढा देऊन 7-12 उतार्यावर स्वतःची नावे लावून घेतली. वादाचा विषय. सरकारने ही जमीन सार्वजनिक ऐतिहासिक स्मारक घोषित केल्यामुळे माळवदकर कुटुंबाने आपल्या खाजगी मालमत्तेवर गदा येत असल्याचे सांगून न्यायालयात धाव घेतली. भारतीय लष्कराची भूमिका. लष्कराचा दावा. संरक्षण विभागाने न्यायालयात शपथपत्र दिले आहे की हा स्तंभ लष्करी स्मारक आहे. 1818 पासून या जागेचा ताबा बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीकडे होता. सुरक्षेचा प्रश्न. लष्कराच्या मते हे स्मारक लष्करी इतिहासाचा भाग असल्याने येथे संरक्षण लष्कराकडेच असावे. यामुळे वाद द्वितीय न राहता त्रिद्वितीय झालेला आहे. सरकार, लष्कर आणि माळवदकर कुटुंब असा झाला आहे. भूसंपादन कायदा आणि कलम 4 सर्वात महत्त्वाचा मुद्दा. जेव्हा आपण म्हणतो की सरकार जमीन ताब्यात घेणार आहे, तेव्हा लँड ॲक्विजिशन्स ॲक्ट मधील ही प्रक्रिया महत्त्वाची ठरते. त्यामध्ये 4 मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला 1. कलम 4 प्राथमिक अधिसूचना. सरकार जाहीर करते की ही जमीन सार्वजनिक कामासाठी हवी आहे. यामुळे जमिनीची खरेदी विक्री निषेध किंवा निर्बंध येतात. 2. कलम 5 हरकतीची सुनावणी. माळवदकर कुटुंबाला त्यांच्या बाजूने म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. 3. कलम 6 अंतिम घोषणा. हरकतीचा निकाल लागल्यावर सरकार अंतिम ताबा घेण्याची घोषणा करते. 4. अडथळा. सध्या या प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे, कारण माळवदकर कुटुंब योग्य मोबदला किंवा जमिनीचा मालकी हक्क यावर ठाम आहे. 1 जानेवारीच्या सोहळ्यावर होणारे परिणाम. विकासाचा खोळंबा. जमीन डेव्हलपमेंट वादग्रस्त असल्याने
शासनही ते कायमस्वरूपी सिमेंटचे रस्ते, पाण्याची टाकी किंवा संग्रहालय बांधू शकत नाही. तात्पुरता ताबा. दरवर्षी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष आदेश काढून 29 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीसाठी जमिनीचा ताबा घ्यावा लागतो. 4 जानेवारीला हा ताबा पुन्हा जैसे ते करावा लागतो. डॉक्टर बाबासाहेबांचा प्रबुद्ध भारत आणि संदेश. प्रबुद्ध भारत म्हणजे केवळ माहिती असणे नव्हे, तर विवेक असणे. या विषयावर बाबासाहेबांचा विचार तरुणांनी असा अंमलात आणावा. वैचारिक स्पष्टता. शत्रूशी लढण्यापूर्वी कायदेशी लढा, असे बाबासाहेब म्हणायचे. तरुणांनी जमिनीच्या वादाचा तांत्रिक अभ्यास करावा. सन्मानाचा संघर्ष. जयस्तंभ ही आपली अस्मिता आहे. कोणत्याही कुटुंबाच्या खाजगी फायद्यासाठी या स्मारकाचा अवमान होऊ नये, यासाठी तरुणांनी घटनात्मक मार्गाने सरकारवर दबाव आणला पाहिजे. सामाजिक ऐक्य. अशा वादाच्या वेळी समाजात तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी आंबेडकरी तरुणांनी घ्यावी. चालू घडामोडी आणि भविष्यातील शक्यता. 2024 ते 2025 मधील अपडेट. 100 कोटीचा निधी महाराष्ट्र सरकारने जयस्तंभाच्या विकासासाठी भरीव निधी मंजूर केला आहे. भूसंपादनाचा वेग. अलीकडेच शासनाने या जागेच्या भूसंपादनासाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे, जेणेकरून माळवदकर कुटुंबाला योग्य मोबदला देऊन हा वाद कायमचा निकाली काढता येईल. न्यायालयीन प्रगती. मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला या जागेचा विकास आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आतापर्यंत चर्चेच्या निष्कर्षाकडे पोहोचताना जयस्तंभाचा वाद हा केवळ जमिनीचा तुकडा मिळवण्याचा वाद नाही, तर तो शौर्याचा इतिहास सुरक्षित करण्याचा वाद आहे. खाजगी मालकीचे हक्क कायद्याने महत्त्वाचे असले तरी सार्वजनिक वारसा आणि राष्ट्रीय महत्त्व हे त्यापेक्षाही वरचढ ठरतात. आंबेडकरी तरुणांना संदेश. मित्रांनो, आपण त्या महामानवांचे वारसदार आहोत, ज्यांनी जगाला सर्वश्रेष्ठ संविधान दिले. जयस्तंभाच्या संघर्षात आपल्याला संविधानिक नैतिकता जपायची आहे. अफवांना थारा देऊ नका. अभ्यासू बना आणि आपल्या हक्कासाठी सदैव जागृत राहा. जयस्तंभ मुक्ती होईल, इतिहास जिवंत राहील आणि प्रबुद्ध भारत नक्कीच घडेल. तुम्हाला ही सविस्तर माहिती कशी वाटली? जय चौधरी क्रिएटरचा हा प्रयत्न आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचविण्यासाठी शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी जय चौधरी क्रिएटरचा निवेदक. आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं, मी आपला स्वतःचा आभारी आहे. भीमा कोरेगावचा इतिहास आपल्याला लोकांपर्यंत खरा इतिहास पोहोचवायचा आहे. कृपया करून जास्तीत जास्त शेअर करा. आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं, मी आपला स्वतःचा आभारी आहे. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत. त्या 500 महार सैनिकांना सलाम. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.